या एका मोठ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। ही क्लीन चिट पूर्णपणे चुकीची आहे। खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे। कुठल्याही परिस्थितीत मुंडवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही। पुण्यातील कथित मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळते। या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झाल्याचं कळतंय। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी 1886 पानांचं आरोपपत्र आधीच दाखल झालं होतं। आरोपपत्रानंतर जमिनीचं कुलमुखत्यारपत्र असलेल्या शीतल तेजवाणींवर गुन्हा नोंदवला गेला, पण जमीन घोटाळ्याच्या आरोपपत्रात कुठेही पार्थ पवार, दिग्विजय पाटलांचं नाव नाही। या प्रकरणात शीतल तेजवाणीवर नियमबाह्य कागदपत्र गैरव्यवहाराचा ठपका ठेवला गेला। पोलिसांसोबत सरकारनं खारगे समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू केली। या समितीच्या अहवालात आता पार्थ पवारचं नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। असं असलं तरी खारगे समितीच्या अहवालात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांवर ठपका ठेवल्याचं कळतंय। पार्थ पवारांना क्लीन चिटची चर्चा सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी कायदा व्यवहार हे सगळं बघण्यापेक्षा राजकीय साठमारीकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि या राजकीय साठमारीमधून या एका मोठ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। ही क्लीन चिट पूर्णपणे चुकीची आहे। मी असं ऐकलं होतं की राज्य शासनातले जे वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात ते खूप शिकलेले आणि अनुभवी असतात, परंतु त्यांचा अनुभव त्यांनी जनतेच्या कामासाठी वापरण्याच्या ऐवजी राजकीय साठमारीसाठी वापरला आहे। खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे। आताच्या घटनेला या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र समोर यायला हव्यात, म्हणून मी बोलले की कुठल्याही परिस्थितीत मुंडवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही। त्यामुळे पार्थ पवारला कुठचीही क्लीन चिट मिळालेली नाही। खरं तर मुंडवा जमीन खरेदी प्रकरणात आतापर्यंत 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। या खरेदी प्रकरणात अनियमितता, नियमांची तोडमोड झाल्याचं जगजाहीर आहे, पण यात कुठेही ज्या कंपनीनं ही जमीन खरेदी केली त्या अमेडियाचे 99% शेअर मालक असलेल्या पार्थ पवारांचा साधा उल्लेख नाही। आता तर खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांच्या क्लीन चिटची शक्यता वर्तवली जात असल्यानं विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केल्याचं दिसतंय। हायकोर्टानं त्यावर काही ताशेरे मारल्याची आठवण करून देत राऊतांनी सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाही। देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे। पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर राजकारण तापलं असलं तरी क्लीन चिट देणारी अशी कुठलीही बाब किंवा रिपोर्ट अजून सरकारकडे आला नसल्याचं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे। तसंच खारगे समितीनं 8 दिवसांची मुदतवाढ मागितल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही, उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आला। महसूल मंत्र्यांनी खारगे समितीचा अहवाल आला नसल्याचं सांगत तुर्तास तरी पार्थ पवारांच्या क्लीन चिटची शक्यता फेटाळली आहे, पण आठवडाभराच्या विलंबानं येणाऱ्या खारगे समितीच्या अहवालात नेमकं काय समोर येतं? पार्थ पवारांच्या क्लीन चिटची चर्चा खरी होते की पोलिसांच्या आरोपपत्रात वगळलेलं पार्थ यांचं नाव या अहवालात येतं? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
शरद जाधव, न्यूज 18 मराठी.